नमस्कार, मी वैष्णवी भीमराव येवले. मी आता तुमच्या समोर माझी स्वरचित कविता सादर करणार आहे. माझ्या कवितेचं नाव आहे आरोग्याची व्यथा. रेडा विकून कोण जाणे कसा खुर्चीवर बसला दंडपार. रेडा विकून कोण जाणे कसा खुर्चीवर बसला दंडपार. यम नाही दुसराच कोणी, पण हाच आहे खरा काळ. गळ्यात स्टेथोस्कोप, नाकावर चष्मा, हाती खटखट पेन. गळ्यात स्टेथोस्कोप, नाकावर चष्मा, हाती खटखट पेन. लिही प्रिस्क्रिप्शनवर महिन्याचा किराणा, जणू आकृती वेण. त्यास काही भावना नाही पकडे पिचलेला बकरा. त्यास काही भावना नाही पकडे पिचलेला बकरा. बकरा होण्यासाठी केवळ त्याच्या पुढे थोडं जाऊन खाकरा. एकच निमित्त पुरे असते फाडायला बकरा टराटरा. एकच निमित्त पुरे असते फाडायला बकरा टराटरा. तुमच्याच कर्माचे फळ हे, तुम्हीच भोगा आणि मरा. यमराज सहोदराच्या भेटीस कामी आले उघड्यावरचे खाणे. यमराज सहोदराच्या भेटीस कामी आले उघड्यावरचे खाणे. मसनात स्वागत असो, अचाट खाणे मसनात जाणे. पेपर डिश मध्ये शेण घेऊन चमच्याने तुम्हीच खायचे. पेपर डिश मध्ये शेण घेऊन चमच्याने तुम्हीच खायचे. मग तोंड वर करून तोंडाने डॉक्टरचे तोंड सुका घ्यायचे. यम केवळ प्राण नेई, हा तर माहीर पैशा सकट नेण्यात. यम केवळ प्राण नेई, हा तर माहीर पैशा सकट नेण्यात. मग काय चालते हो तुमचे स्वतःची काळजी घेण्यात. वेळेवर झोपा, वेळेवर उठा, तांबडे फुटायच्या आत. वेळेवर झोपा, वेळेवर उठा, तांबडे फुटायच्या आत. कसेही असले तरी घरचेच गिळा आणि म्हणा वा क्या बात. पाणी प्या अमृत मानून, नको फावला कोका कोला. पाणी प्या अमृत मानून, नको फावला कोका कोला. जळलं मेलं ते मोबाईलचं ध्यान, आता जरा कसरतीचं बोला. आजार सुरू झाला की सगळं दुःख फाटकन विसरे. आजार सुरू झाला की सगळं दुःख फाटकन विसरे. एक वेळ कोर्टाची पायरी बरी, पण दवाखान्याचा सोपान पावला गणती मारे. मग कोणास आहे हौस वैद्यसुराची गाठ घेण्याची न्यारी. मग कोणास आहे हौस वैद्यसुराची गाठ घेण्याची न्यारी. स्वतःचा वैद्य होणं यातच आहे मजा भारी. युधिष्ठिराच्या काकास कशाला भेटायचे एवढे केल्यानंतर. युधिष्ठिराच्या काकास कशाला भेटायचे एवढे केल्यानंतर. आता डायरेक्ट भेटू यमालाच प्रमोशन झाल्यानंतर. धन्यवाद.